हॅलो, तर मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून आणि खूप खूप स्वागत. आजचा दिवस हा तुमचा खूप सुखी, समाधानी आणि आनंदात जाव. तर गॅप पडतोय ना व्लॉगमध्ये, व्हिडिओ टाकण्यामध्ये. कन्सिस्टन्सी नावाची जी गोष्ट असते ना, तर ती आता कुठंतरी डळमळत आहे. म्हणजे काय, आयुष्यामध्ये काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं, मुलांसाठी म्हणा किंवा घरासाठी म्हणा, किंवा काही गोष्टी अशा असतात ना की जिथं कॉम्प्रोमाइज हे आपल्याला करावीच लागतं आणि ती केलीच पाहिजे. आता मुलांना सुट्ट्या लागल्यात, एक्झाम झाल्या, सगळं झालं, आता थोडा वेळ आपल्यालाही वेळ आहे. तर मागच्या वर्षी असंच उन्हाळ्यामध्ये मी जो रेडीमेड रंगोलीचा बिझनेस स्टार्ट केला होता, त्याला मला सगळ्यांचा छान प्रतिसाद आला आणि चांगला ग्रोथसुद्धा झाला. पण आता थोडं पुढची स्टेप घ्यायचं म्हणलं तर जे काही ट्रेंडिंगमध्ये आता असतं ना, ते आपण खरंच शिकायला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला नवनवीन स्किल्ससुद्धा शिकायला मिळतात आणि 4 पैसे तर ते सहज नक्कीच मिळतात, नाही का. तर माझं एक पार्सल आलं होतं की ज्याच्यातून आता मी एक नवीन बिझनेस स्टार्ट करणार आहे. आणि बिझनेस असा की तो आता ट्रेंडिंगमध्ये आहेच, पण त्याला त्या गोष्टीला मागणीसुद्धा मार्केटमध्ये आहे, बऱ्याच जणी शिकत आहेत. परंतु त्याचं ना आपण शिकल्यानंतर ते आपल्याला विकता येईल का, ते आपल्याला जमेल का, या गोष्टीत मी पळत नाही. निदान आपलं एक स्किल तरी शिकणं होते. नाही आपल्याला बिझनेस करता आला, परंतु आपल्या घरासाठी सुद्धा आपण ना याच्यातून अशा भरपूर वस्तू बनवू शकतो, प्रॉडक्ट बनवू शकतो, जे आपण बाहेरून जर आणले ना तर या सामानापेक्षा सुद्धा जास्त महागात होऊ शकतात. आता याच्यामध्ये काय काय हे तुम्हाला मी दाखवते, म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की आता जो काही नवीन आपला बिझनेस स्टार्ट होणार आहे. बिझनेस मी आधीच बिझनेस म्हणणार नाही, कारण की खरी गोष्ट असते ना ती शिकण्याची असते. आणि आपण शिकत शिकत ज्या गोष्टी करतो ना, तर त्याच्यातून एक मिळणारं एक स्किल तर आपलं एक डेव्हलप तर होतेच, परंतु त्याच्यातून मिळणारा आनंद, त्याच्यातून मिळणारं समाधान हे सगळ्यात महत्त्वाचं असते. आणि त्याच्यातून काही गोष्टी आधी घरासाठी करायच्यात, रिलेटिव्हसाठी करायच्यात आणि नंतर ते आपल्याला ग्रो करायचं ॲज अ बिझनेस म्हणून. तर मी हे काय काय मागवलं आणि कुठला बिझनेस आपण स्टार्ट करणार आहोत, तर आता तुम्हाला ते कळेल. तर मी तुम्हाला काही सामान दाखवते. तर नवीन काहीतरी सुरू करण्याच्या तयारीत मी होते आणि नवीन काही शिकायच्या पण, कारण की शिकता शिकताच आपण काहीतरी करू शकतो घरासाठी आणि सगळ्याच गोष्टीसाठी. तर शिकण्यासाठीच मी फक्त काही जे काही इम्पॉर्टंट गोष्टी लागणार होत्या तेवढं मी मागवलं, कारण खूप सारं मागूनसुद्धा मग ते जर का आपल्याकडे तसंच पडणार असेल आणि आपलेच पैसे जर वेस्ट जाणार असतील, तर मग त्याच्यात की फायदा नाही. म्हणून घरासाठी सुद्धा होईल, जरी ते विकल्या गेलं नाही तरी माझ्या घरासाठी होईल, या उद्देशानं मी काही थोडंसंच लिमिटेड सामान मागवलं होतं. तर यामध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जी थिंग आहे ती आहे ही जी काही उलन आहे. तर हे उलन मी मागवली. यामध्ये तुम्ही बघू शकता की 9 कलर्स आलेले आहेत. तर मला आता आधी सांगितलं 12 येतील, पण ठीक आहे, 9 कलर आले. आणि अजून जी काही गोष्टी लागते मेन म्हणजे ग्लू गन. तर या गननी जे काही ग्लू पडतो ना तो छान स्टिकी असतो आणि ही माझ्याकडे होती आधी, पण ती बिघडले म्हणून मी दुसरी मागवले. त्यामध्ये ग्लू गनमध्ये टाकण्यासाठी ज्या स्टिक असतात ग्लूच्या, तर ह्या स्टिक आल्या आहेत त्यामध्ये. आणि अजूनही जे काही गोष्टी असतात ना, तर त्यामध्ये असते कॅनव्हास असते किंवा रेक्झिन असते आणि जे काही आपल्याला डिझाईन लागते काढायला ती डिझाईन. आणि यामध्ये असं खूप सारी इन्व्हेस्टमेंटसुद्धा नाही आहे आणि खूप जास्त सामान लागेल असंही नाही. तर हे ग्लू स्टिक सोबतच ग्लू गन आणि हा जो पेपर दिसतो ना तुम्हाला, हा आहे कॅनव्हास पेपर. तर या कॅनव्हास पेपरवरती आपल्याला हवी ती डिझाईन आपण ड्रॉ करू शकतो, ज्या साईजची आपल्याला हवी असेल त्या साईजची. आणि मग त्याच्यावर आपण हे जी काही उलन आहे त्यावर स्टिक करून जी काही डिझाईन आहे आपली ती रेडी होते. आता काही करायचं म्हटल्यानंतर एक स्टेप आपल्याला पुढे ही टाकावीच लागते. जर का आपण असं म्हणत बसलो आहे की मला नाही जमणार, तर ते आपल्याला जमणारच नाही. पण करून तर बघू, जर का आपला हा माइंडसेट असेल ना, तर आपल्याला ते नक्कीच जमतं. तर हे बघा, सोबतच ना 2 डिझाईन्स त्या मला मिळाल्या होत्या. तर मी ह्या छोट्या होत्या, तर म्हटलं ह्या डिझाईन आधी आपण ट्राय करू, जेणेकरून आपली प्रॅक्टिस होईल. खूप मोठं करायच्या नादात काय होते की आपण बरंचसं ना
त्यामध्ये मिस्टेक्स होतात आणि आपलं जे की सामान असतं ना ते सुद्धा खूप खर्च होऊन जातं. म्हणून म्हटलं आधी छोट्या डिझाईनपासूनच स्टार्ट करावी, जेणेकरून आपल्याला एक अंदाजसुद्धा येईल किती सामान लागतं, किती वेळ लागतो आणि मेन म्हणजे त्यामध्ये आपल्याला परफेक्शन येणं आणि काय म्हणता त्याला फिनिशिंग येणं महत्त्वाचं असतं. म्हणून आपण जर का बेसिकपासून स्टार्ट केली, छोट्या गोष्टीपासून स्टार्ट केली तर आपल्याला ते नक्कीच येईल. तर तुम्हीसुद्धा जर का विचार करत असाल की घरी बसून आपल्याला काहीतरी करायचं व काहीतरी सुरुवात करायची, तर हे ना बेस्ट ऑप्शन आहे. आता ट्रेंडिंगमध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आता आहे किंवा असे बरेचसे बिझनेस आहेत, अनलिमिटेड बिझनेस आहेत, अनलिमिटेड आयडियाज आहेत. त्यापैकी कुठलीही जर का तुम्ही आयडिया उचलत असाल आणि त्यापासून जर सुरुवात करत असाल तर ना खरंच काही गोष्टींना ना वेळ लागतो. ती एक अशी वेळ येते की त्यावेळेस ती गोष्ट साध्य होते. पण असं नाही आहे की जसं आपण स्टार्ट केलं आणि लगेच आपल्याला त्यातून जे आपल्याला गोल अचीव करायचं होतं ते आपलं साध्य होईल असं अजिबात नसतं. म्हणून पेशन्स खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याचशा गोष्टी ट्राय केल्याच्या नंतरसुद्धा मला असं वाटलं की मी हे सुद्धा स्टार्ट करावं आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं, म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. कारण आता अशाच गोष्टी चालतात जे ट्रेंडिंगमध्ये असतात आणि तुम्ही 10वी असो, 12वी असो, 15वी असो, नाही तर तुम्ही PhD असो, त्याला मला तरी वाटतं की त्याला एवढं काहीही महत्त्व नाही जोपर्यंत तुमच्याकडे एखादं स्किल नाही आहे. कारण स्किल जी काही कला म्हणतात ना, कला ही जगायला शिकवते. आणि त्या कलेसोबत जर का तुम्ही जगताय, त्या कलेला तुम्ही अशा गोष्टीत रूपांतर करताय की ज्यामधून तुम्हाला पैसाही मिळेल, प्रसिद्धीही मिळेल आणि तुम्हाला जे काही सॅटिस्फॅक्शन असतं ते सुद्धा मिळेल. तर अशा गोष्टी शोधत राहा, जेणेकरून तुम्हीसुद्धा स्वतःला एक्सप्लोअर करत राहा. दुसऱ्यांचं काही घेणं देणं नाही, कारण 100 लोक 100 तोंड बोलतच राहणार, परंतु आपल्याला काय करायचं हे मात्र आपण ठरवायचं. म्हणून सुरुवात ना कुठूनही करता येतं, फक्त ना आपण सुरुवात करायची तयारी ठेवली पाहिजे. आता आपण काहीही करत बसलं ना, मुलं करणार नाहीत असं तर काही नाहीच आहे. आणि आता लागल्या सुट्ट्या, म्हणून आपण जे करणार ते आता मुलं करणार आणि त्यांना ते करूही द्यायला पाहिजे. कारण त्यामुळेच त्यांचा जो काही माइंड आहे ना तो डेव्हलप होत जाईल, त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची हे येत राहील. आता हे बघा, मी ना छोटे डिझाईन ट्राय केली, कशी झाली, छान झाले ना. असेच छोट्या आणि फिनिशिंगसुद्धा मी फर्स्ट टाईम केली, फिनिशिंगसुद्धा छान आली आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा कसं वाटतं हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर का अशीच एखादी नवीन सुरुवात करायची असेल तर त्यासाठी तुम्हालासुद्धा बेस्ट ऑफ लक. आणि मी नवीन सुरुवात करते त्यामुळे मला तुमच्यासुद्धा शुभेच्छा खूप महत्त्वाच्या आहे. तर आता या रिलेटेड जर का काही तुम्हाला माहिती हवी असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की